नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर हेमंत पाटील पुन्हा एकदा तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहे करिअर पाथ आफ्टर एसएससी पार्ट 2. Vidyajo classes have started digital lecture from this academic year onward. We are conducting lectures through digital mode or through webinar of FIJC to TY BCom Commerce all subject. We are also conducting digital lectures of school section, that is from 5th to 10th standard through digital mode. इथे आणखीन सांगायचे एक विशेष बाब म्हणजे तुमचे जे काही प्रॅक्टिकल विषय आहेत लाईक मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, बुककीपिंग अँड अकाउंट्स हे विषय देखील आम्ही डिजिटल मोडने शिकवतो. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे ह्या काही स्ट्रीम्स आहेत जे एसएससी नंतर अवेलेबल आहेत. दी स्ट्रीम्स आर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बायफोकल सायन्स, एमसीव्हीसी. एमसीव्हीसीचे पुढे दोन भाग आहेत, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड कॉमर्स. नंतर आहेत तुमचे ITI कोर्सेस आणि डिप्लोमास. आता आपण हे जे सगळे स्ट्रीम्स आहेत ह्यातील जे काही सगळे विषय आहेत ह्या विषयांबद्दल आणखीन काही जास्त माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते तुम्हाला सोपं जाईल. आता हे सगळ्या विषयांबद्दल सांगताना मी 4 महत्त्वाच्या स्ट्रीम इकडे सिलेक्ट केलेल्या आहेत. पहिल्यांदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बायफोकल सायन्स. जे काही उरलेले स्ट्रीम्स आहेत MCVC, ITI आणि डिप्लोमा कोर्सेस त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. पहिला मी या 4 महत्त्वाच्या स्ट्रीमबद्दल चर्चा करतो. आता ह्या 4 महत्त्वाच्या स्ट्रीमचा जर मी विचार केला तर मी ह्या 4 स्ट्रीम्सना 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. एक आहे ते म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट, म्हणजे हे विषय कंपल्सरीली तुम्हाला घ्यावेच लागतात, ह्याला काही ऑप्शन अवेलेबल नसतं. आणि दुसरं आहे ते म्हणजे इलेक्टिव्ह सब्जेक्ट. इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला दुसरे खूप सारे ऑप्शन अवेलेबल असतात, त्यापैकी तुम्हाला काही विषय निवडायचे असतात. आता काही विषय म्हणजे किती विषय ते आपण पाहूया. तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या स्ट्रीममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 4 विषय निवडता येतात. जे काही तुम्हाला डिफरंट सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत त्यापैकी तुम्हाला 4 विषय निवडता येतात. आणि बायफोकल सायन्स या विषयात आपल्याला फक्त ह्या स्ट्रीममध्ये आपल्याला फक्त एकच विषय, एकच सब्जेक्ट सिलेक्ट करता येतो आणि तो 200 मार्काचा पेपर असतो. आता हे तुमचे विषय जे काय आहेत जे तुम्ही निवडणार ते डिपेंड करतं तुमच्या कॉलेजवर. ते कॉलेज तुम्हाला ते विषय ऑफर करता आहेत का हेही तुम्हाला पाहायला लागेल. ठीक आहे, त्यामुळे ॲडमिशन घेताना कॉलेज हे विषय तुम्हाला ऑफर करतायत की नाही हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहतो जो आपल्याला पाहायला लागतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे कंपल्सरी सब्जेक्ट्स ह्याविषयी. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या स्ट्रीमचे कंपल्सरी सब्जेक्ट्स, बायफोकल किंवा वोकेशनल सायन्स ह्या स्ट्रीमचे कंपल्सरी सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ते. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या स्ट्रीमचा जर मी विचार केला तर माझे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत इंग्लिश लँग्वेज, अदर वर्नॅक्युलर लँग्वेज, त्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, असे डिफरंट सब्जेक्ट्स आहेत. एन्व्हायरमेंटल स्टडीज, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन. आणि आता हे जे काही 4 विषय तुम्हाला सांगितले ह्या 4 विषयापैकी शेवटचे 2 विषय पहा, एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि हेल्थ आणि फिजिकल एज्युकेशन. तर हे जे काही 2 विषय आहेत ह्या 2 विषयाची बोर्ड एक्झाम होत नाही, तर ह्या 2 विषयाची तुमची इंटरनल एक्झाम होते आणि तुम्हाला इंटरनली त्याचे मार्क्स अलॉट केले जातात. आता मी येते बायफोकल सायन्स या विषयाकडे. मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलेलं आहे बायफोकल सायन्स हा विषय IIT ॲस्पायरंट्स किंवा इंजिनिअरिंग ॲस्पायरंट स्टुडंटसाठी डिझाईन केलेला कोर्स आहे. तर हा कोर्स आता आपण पाहूया. ह्या कोर्समध्ये तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत बायफोकल सायन्सचे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. आणि आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या स्ट्रीमचे कंपल्सरी विषय आहेत इंग्लिश लँग्वेज, अदर वर्नॅक्युलर लँग्वेज, एन्व्हायरमेंटल स्टडीज, हेल्थ आणि फिजिकल एज्युकेशन. कंपल्सरी विषय पाहिल्यानंतर आता मी येतोय इलेक्टिव्ह सब्जेक्ट्सकडे. मी एक स्ट्रीम वाईज जातो म्हणजे तुम्हाला कळेल. आर्ट्स आर्ट्स हा विषय आपण आर्ट्सची स्ट्रीम आपण पाहूया. इकडे बघा एवढे स्ट्रीम्स, एवढे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत. ह्या सब्जेक्ट्समध्ये काय काय असतं हेही तुम्हाला सांगणार आहे. ह्यापैकी यू कॅन सिलेक्ट मॅक्सिमम 4. हे 4 विषय सिलेक्ट करताना मित्रांनो, हे 4 विषय सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला कॉलेज हे सब्जेक्ट ऑफर करत असेल तरच तुम्हाला ते मिळतील. एखाद्या कॉलेजचा तो सब्जेक्ट ऑफर करत नसेल तर ते सब्जेक्ट तुम्हाला मिळणार नाही. उदाहरणार्थ, मला सायकोलॉजी हा विषय घ्यायचा आहे, पण मी ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतो त्या कॉलेजमध्ये सायकोलॉजी हा विषय नाही आहे, तर मग थोडी अडचण येऊ शकते. तर पहिला विषय आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हा विषय आपण शिकलेला आहे. हा इकॉनॉमिक्स हे तुम्हाला अर्थबद्दल सांगतो. अर्थ म्हणजे पैसा, मनी मॅनेजमेंट ह्याबद्दल हा विषय आहे. आणि हा नॅशनल इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स इकडे तुम्ही अभ्यासतात. इंडिव्हिज्युअल आणि मार्केट इकॉनॉमिक्स ह्याचा तुम्ही अभ्यास करतात. हिस्ट्री
इंडियन हिस्ट्री आणि इंटरनॅशनल हिस्ट्रीबद्दल, जिओग्राफीमध्ये बऱ्याच देशाबद्दलची माहिती असते, त्यांच्या जिओग्राफीबद्दलची माहिती असते. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये बऱ्याच प्रकारचे मॅथ्स आणि स्टॅट्सचे टेक्निक्स आणि प्रॉब्लेम आणि क्वेश्चन असतात. पॉलिटिकल सायन्स हा विषय पण आपण ह्यापूर्वी शिकलेला आहात, हिस्ट्रीमध्ये होता तुम्हाला. तर पॉलिटिकल सायन्समध्ये डिफरंट प्रकारचे पॉलिटिकल सायन्सचे टेक्निक, कोणत्या देशात कशी क्रांती झाली पॉलिटिक्सच्या संदर्भात ह्याची सगळी माहिती असते. सोशिओलॉजीमध्ये ओव्हरऑल सोसायटीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते तुम्हाला. फिलॉसॉफीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान तुम्हाला इथे मेन्शन केलेलं असतं. लॉजिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लॉजिकमध्ये अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या लॉजिकमधनं कसं तुम्हाला सोल्युशन काढता येईल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय कॉम्प्युटर संदर्भात आहे. सायकोलॉजीमध्ये मानसशास्त्र शिकवलं जातं. एज्युकेशनमध्ये एज्युकेशन रिलेटेड म्हणजे ओव्हरऑल एज्युकेशन कसं असतं, त्यात कोणकोणते विषय असतात, कोणकोणते स्ट्रीम असतात त्याबद्दल सगळी माहिती असते. नंतर कोऑपरेशनमध्ये कोऑपरेटिव्ह जे काही सोसायटीज आहेत, जे काही कोऑपरेटिव्ह बिझनेसेस आहेत त्याबद्दलची माहिती, ते कसे ऑपरेट करतात, त्यांची कसं ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यांचं अकाउंटिंग कसं असतं ह्याबद्दलची वेगवेगळी माहिती. डिफेन्स स्टडीज, म्युझिक रिलेटेड सब्जेक्ट, ऑक्युपेशनल ओरिएंटेशन ह्या विषयात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्युपेशन, छोटे मोठ्या उद्योगांबद्दल तुम्हाला ह्यामध्ये माहिती दिली जाते. तर मित्रांनो, आता आपण वळूया कॉमर्समधील इलेक्टिव्ह सब्जेक्ट्सकडे. ओव्हर इयर ऑल्सो यू कॅन सिलेक्ट मॅक्सिमम 4 सब्जेक्ट. कॉमर्स ही माझी अतिशय आवडीची स्ट्रीम आहे. फक्त माझं एज्युकेशन ह्याच्यामध्ये झालं म्हणून नाही, तर माझं एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन माझं कॉमर्समध्येच झालेलं आहे. पण कॉमर्स ही एक अशी फील्ड आहे, अशी स्ट्रीम आहे की जिकडे जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात, जास्तीत जास्त कोर्सेस अवेलेबल असतात, जास्तीत जास्त जॉब ओरिएंटेड कोर्सेस अवेलेबल असतात आणि इकडे तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंटची सुद्धा भरपूर अपॉर्च्युनिटी असते. तर आता आपण पाहूया विषय इकॉनॉमिक्सबद्दल. मी ह्यापूर्वी तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे जेव्हा मी तुम्हाला आर्ट्स स्ट्रीमचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट सांगितले तेव्हा. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, इथे तुम्हाला बुककीपिंग आणि अकाउंटबद्दल, अकाउंट कसं मेंटेन करायचं कंपनीचं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं अकाउंट कसं मेंटेन करायचं, अकाउंटचे प्रकार किती, ते कसं रेकॉर्ड करतात, पैशाची देवाणघेवाण ह्याची नोंद कशी ठेवली जाते, ह्याचं रेकॉर्डिंग कसं केलं जातं ह्याबद्दलची माहिती असते. मी स्वतः बुककीपिंग आणि अकाउंटन्सी ह्या विषयामध्ये माझी मास्टरी आहे. तर मी कॉलेजेसमध्ये अकाउंटन्सी आणि टॅक्स हा विषय शिकवतो. पुढे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा पण एक इंटरेस्टिंग विषय आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ह्या विषयात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, कंपनीज, कोणते इन्कम ऑप्शन्स आहेत, ते कसे काम करतात, त्यांचं स्ट्रक्चर काय आहे. इकडे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मॅनेजमेंट. तर इकडे मॅनेजमेंट कसं असतं कंपन्यांचं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं, त्या मॅनेजमेंटमध्ये ते मॅनेजरचे स्किल्स काय रिक्वायर असतात, त्या मॅनेजमेंटचे ॲबिलिटीज काय असतात ह्याबद्दलची इकडे तुम्हाला सगळी नॉलेज मिळतं. नंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस किंवा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस ह्याला SP म्हणतात. तर मी SP किंवा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा विषय दोघांपैकी एक विषय निवडू शकतो. सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे सेक्रेटरी जसं सिनेमात दाखवतात तसा कोणी सेक्रेटरी नसतो. तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे कंपनी सेक्रेटरीबद्दल इकडे माहिती असते. ह्याची एक परीक्षासुद्धा होते आणि ती अतिशय कठीण परीक्षा असते. ह्याविषयी मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याला ऑप्शनल विषय आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. आता एखाद्याचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स चांगलं असेल तर तो मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा विषय निवडेल, किंवा एखाद्याला दुसरा नवीन विषय शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा विषय निवडेल. सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा विषय मी सुद्धा निवडला होता. माझं मॅथमॅटिक्स जरी चांगला असेल तरी हा विषय मी सुद्धा निवडला होता, कारण मला सेक्रेटरियल प्रॅक्टिस SP या विषयात काहीतरी नवीन शिकायला मिळणार होतं आणि त्या अनुषंगाने हा विषय मी निवडला होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर विषय हा विषय सब्जेक्ट आहे. कॉम्प्युटरचे लँग्वेजेस आणि कॉम्प्युटरचे ऑपरेशन, कोऑपरेशन आणि डिफेन्स स्टडीज हे विषय आपण ह्यापूर्वीसुद्धा डिस्कस केलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण वळूया सायन्स या स्ट्रीमकडे. सायन्स ह्या स्ट्रीममध्ये जे काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. ओव्हर इयर ऑल्सो यू कॅन सिलेक्ट मॅक्सिमम 4 सब्जेक्ट्स. तर हे विषय आहेत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा जो काही विषय आहे तो आर्ट्समधला आणि सायन्समधला ह्या दोघांचाही सिलेबस सेम असतो. वेरज आपण कॉमर्समध्ये जो काही पाहिला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स ह्याचा सिलेबस थोडासा वेगळा आहे. तर आर्ट्स आणि सायन्समध्ये थोडं ॲडव्हान्स असतं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. पुढील विषय आहे तो म्हणजे फिजिक्स. फिजिक्स ह्या विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स, ॲटम्स, फोर्स ह्याची माहिती आपल्याला मिळत असते. त्याचे डिफरंट फॉर्म्युलाजबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. नंतर केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल, त्याचे रिॲक्शन्स,
त्याचं वातावरणातील वावर ह्याची माहिती मिळत असते. पुढील विषय आहे तो म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजी या विषयात आपण जीवशास्त्र म्हणजे मनुष्य, प्राणी आणि इतर प्राणी आपण ह्याच्याबद्दल जाणून घेत असतो. नंतर पुढचा विषय आहे तो म्हणजे जिओलॉजी. जिओलॉजी या विषयात आपण ब्रह्मांडाविषयी जाणून घेतो. त्यापुढील विषय आहे ॲग्रिकल्चरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी. तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शेतीविषयक तंत्र आणि तंत्रज्ञ त्याची नवीन नवीन मॉडर्न पद्धती शेती करायच्या ह्या विषय आपण जाणून घेत असतो. तर हा विषय खास करून डिझाईन करण्यात आलेला आहे असे विद्यार्थी, असे मुलं ज्यांना शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी. आणि त्यापुढील विषय आहे ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या विषयामध्ये आपल्याला ॲनिमल हजबेंड्रीबद्दल आपल्याला माहिती दिली जाते आणि त्याचा व्यवहारात कसा उपयोग करता येईल आपल्याला हेही आपल्याला इकडे सांगितलं जातं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स स्टडीज आपण हे विषय ह्यापूर्वीसुद्धा डिस्कस केलेले आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्यांना एक सांगायची बाब म्हणजे आपण ह्या तिन्ही स्ट्रीममध्ये एक विषय पाहिला तो म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो काही विषय आहे ह्या विषयामध्ये हा विषय जर तुम्ही सिलेक्ट केला तर मित्रांनो एक गोष्ट होऊ शकते ते म्हणजे तुमचे जे तुम्ही कंपल्सरी विषय पाहिले, कंपल्सरी विषयामध्ये एक व्हर्नाक्युलर लँग्वेज होतं. हे व्हर्नाक्युलर लँग्वेज सब्जेक्ट ड्रॉप होऊन तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट ॲड करू शकतात. तर जरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट जरी इलेक्टिव्ह असेल तरी तो तुमचा एक कंपल्सरी विषय ड्रॉप करून तुम्ही तो सिलेक्ट करू शकतात. आणि आज काळाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या विषयाची गरज आहे. आणि हे तिन्ही स्ट्रीममध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या तिन्ही स्ट्रीममध्ये तुम्हाला असं करता येतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट सिलेक्ट करून तुमचं जे काय दुसरी व्हर्नाक्युलर लँग्वेज आहे, अदर व्हर्नाक्युलर लँग्वेज, तो विषय तुम्ही ड्रॉप करू शकतात. मित्रांनो, माझ्या ज्या मित्रांना MBBS हे सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजी हा विषय घ्यावाच लागतो, जिकडे जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे दोन्ही शिकवले जातात. आणि बायोलॉजी हा विषय घेतल्यानंतर एक तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्हाला MBBS ह्या स्ट्रीमला ॲडमिशन घेता येते. जसं मी तुम्हाला सांगितलं वोकेशनल सायन्स हा कोर्स डिझाईन केलेला आहे IIT किंवा इंजिनिअरिंग ॲस्पिरंट स्टुडंटसाठी. त्याचप्रमाणे इथे बायोलॉजी म्हणजे सायन्समधील बायोलॉजी ही स्ट्रीम आहे, हा विषय आहे मेडिकल ॲस्पिरंट स्टुडंटसाठी. तर मित्रांनो, आता आपण वळूया बायफोकल सायन्स किंवा वोकेशनल सायन्स ह्या स्ट्रीमकडे. बायफोकल सायन्स किंवा वोकेशनल सायन्स ह्या स्ट्रीममध्ये 4 डिफरंट इलेक्टिव्ह अवेलेबल्स आहेत तुमच्यासमोर. ह्या 4पैकी यू कॅन सिलेक्ट ओनली 1 इलेक्टिव्ह. सो दिस सब्जेक्ट्स आर इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड कम्प्युटर सायन्स. ऑफ दॅट यू कॅन सिलेक्ट मॅक्सिमम 1 विच कॅरीज 200 मार्क्स. हे इलेक्टिव्ह सिलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रीम इंजिनिअरिंग किंवा IIT ॲस्पिरंट स्टुडंटसाठी बनलेलं आहे. पण फॉर सम रिझन जर तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा IITला ॲडमिशन मिळालं नाही तर आपल्यापैकी बरेच जणं 12वीनंतर डिप्लोमाचा पर्याय स्वीकारतात. तर ह्या कोर्सचं ॲडव्हान्टेज असं आहे, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जर डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. तर मित्रांनो, आत्ताच आपण जाणून घेतलं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि वोकेशनल सायन्स ह्या स्ट्रीमविषयी. ह्यामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत आणि ते किती आणि कसे सिलेक्ट करायचे असतात. आता आपण पाहूया पुढील काही स्ट्रीम्स, ते म्हणजे MCVC, ITI कोर्सेस आणि डिप्लोमाज. MCVCचे 2 भाग आहेत. MCVC इज डिवायडेड इंटू 2, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड कॉमर्स. इथे मी खाली MCVC आणि ITIचे फुल फॉर्मसुद्धा दिलेले आहेत. आता आपण हे जे काही कोर्सेस आहेत ह्यांच्या सब्जेक्टविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पाहूया MCVC इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथे कोणते कोणते ऑप्शन अवेलेबल असतात तर आणि त्यामध्ये वेगवेगळे कोणकोणते विषय असतात. तर ऑप्शन्स आहेत इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी. आता आपण एक एक करून हे ऑप्शन पाहू आणि त्यामधील विषय पाहू. तर इथे पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ह्या प्रकारामध्ये आपल्याला FIJC आणि SYJCला 3 विषय असतात. MCVCमध्ये तुम्ही कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करा, तिकडे तुम्हाला FIJCला 3 विषय आणि SYJCला 3 विषय असे असतात. तर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ह्या प्रकारामध्ये विषय आहेत FIJCला बेसिक इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रॉनिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. SYJCला आहेत अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड कम्युनिकेशन सिस्टम
आणि शेवटचा विषय आहे कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. तर ह्या वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती इलेक्ट्रॉनिक्सबद्दलची आणि कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्कबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली असते. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ह्या विषयाबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ह्या विषयाबद्दल. तर इथे कोणकोणते विषय असतात? इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इथे FYJCला इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकल मशीन्स आणि SYJCला सुद्धा तेच 3 विषय असतात. FYJCला थोडं बेसिक नॉलेज दिलं जातं आणि SYJCला ह्या 3 विषयामधील पुढे काही ॲडव्हान्स नॉलेज आपल्याला दिलं जातं. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे विषय पाहिल्यानंतर आता आपण वळूया ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी ह्या विषयाकडे. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी ह्या विषयामध्ये FYJCला आपल्याला विषय आहेत ऑटोमोटिव्ह इंजिन, बेसिक इंजिनिअरिंग, ड्रॉइंग अँड बॉडी रिपेअर, ऑटोमोटिव्ह डीलरशिप, पॉवर ट्रान्समिशन अँड सिस्टम, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, व्हेइकल मेंटेनन्स अँड व्हेइकल रूल्स हे असे विषय आहेत. तर इकडे तुम्हाला गाड्यांविषयी, त्याच्या रिपेअरिंगविषयी, त्याच्या इंजिनिअरिंगविषयी, त्याच्या डीलरशिपविषयी तुम्हाला माहिती मिळते. आता ह्यापुढील विषय आपण बघणार आहोत तो म्हणजे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला विषय आहेत बिल्डिंग मटेरियल अँड सेफ्टी मॅनेजमेंट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड ऑटोकॅड. आता सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड ऑटोकॅड हे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढायची असते. वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंगचे स्ट्रक्चर आहेत त्याची ड्रॉइंग काढायची असते. SYJCला आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, एस्टिमेट्स अँड कॉन्ट्रॅक्ट अँड सर्वेईंग. आता ह्यापुढील विषय आपण बघणार आहोत तो म्हणजे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणते विषय असतात? मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इथे आपल्याला FYJCला विषय आहेत बेसिक एलिमेंट्स ऑफ मशीन शॉप, बेसिक मशीन शॉप प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड वर्कशॉप कॅल्क्युलेशन. SYJCला आहेत ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ मशीन टूल्स 1 and 2, इंजिनिअरिंग सायन्स अँड युटिलिटीज मशिनरीज. इथे आपल्याला प्लंबिंग, ड्रॉइंग असे वेगवेगळे विषय तुम्हाला टर्नर, फिटर इथे तुम्हाला शिकवले जातात. आता आपण विषय पाहणार आहोत तो म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये कोणते वेगवेगळे विषय असतात? तर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इथे आपल्याला FYJCला आहेत ऑफिस ऑटोमेशन, डेस्कटॉप पब्लिशिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. SYJCला आहेत वेब पेज डिझायनिंग, डेटाबेस सिस्टम, मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन. ऑफिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसबद्दल थोडीशी माहिती, डेस्कटॉप पब्लिशिंगबद्दल माहिती, हार्डवेअर आणि नेटवर्क काय असतं, वेब पेज कसं डिझाईन करायचं, ॲनिमेशन काय असतं, त्यावर कसं काम करायचं, ही आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती इथे तुम्हाला मिळते. MCVC इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हा भाग पाहिल्यानंतर आता आपण वळूया MCVC कॉमर्स ह्या प्रकाराकडे. तर इथे 4 प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन असतात: अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड मटेरियल मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स. आता आपण इकडे एक प्रकार एक जो काही टाईप आहे तो आपण पाहूया त्यामध्ये कोणकोणते विषय असतात. तर पहिल्यांदा मी ते तुम्हाला दाखवत आहे अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट इथे तुम्हाला FYJCला विषय असतात ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझिंग, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल्स ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. SYJCला आपल्याला आहेत ऑफिस मोटिवेशन, ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. इथे तुम्हाला बेसिक अकाउंटची माहिती आणि बेसिक ऑफिस स्ट्रक्चरची माहिती तुम्हाला दिली जाते. जरी इथे नावं असतील ॲडव्हान्स, कॉस्ट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, तरी इथे एवढं डिटेलिंग केलं जात नाही. तुम्हाला कॉस्टिंग आणि ऑडिटिंग कॉमर्स ह्या स्ट्रीममध्ये सुद्धा शिकायला मिळतं. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पाहिल्यानंतर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट. MCVC मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट इथे आपल्याला FYJCला विषय आहेत मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप, रिटेल मार्केटिंग सर्व्हिसेस, रिटेल मार्केटिंग. SYJCला आहेत ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग, मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड, रुरल मार्केटिंग अँड स्टॉक एक्सचेंज. तर इथे तुम्हाला मार्केटिंगविषयी, फॉरेन मार्केटिंगविषयी, मार्केटिंग या वेगवेगळ्या टेक्निकविषयी तुम्हाला इथे सांगितलं जातं. इथे एक सब्जेक्ट आहे स्टॉक एक्सचेंज. मित्रांनो, तुम्ही MCVCला ॲडमिशन घ्या अथवा घेऊ नका, पण स्टॉक एक्सचेंजबद्दल जरूर माहिती घ्या.
स्टॉक एक्सचेंजबद्दल माहिती देणारे तुम्हाला वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत, नॉलेज देणारे तुम्हाला वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत किंवा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन्ही प्रकारचे इन्स्टिट्यूट आहेत. आणि इथली तुम्ही जरूर माहिती घ्या आणि स्टॉक एक्सचेंजबद्दल जरूर जाणून घ्या, कारण हा एक सेकंड इन्कम सोर्स आहे. तुम्ही हळूहळू इथे इन्व्हेस्टमेंट करायला चालू केला म्हणजे तुम्हाला कळेल इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय. आता पुढचा विषय आपण जो बघणार आहोत तो म्हणजे लॉजिस्टिक अँड मटेरियल मॅनेजमेंट. लॉजिस्टिक अँड मटेरियल मॅनेजमेंटमध्ये परचेस मॅनेजमेंट म्हणजे परचेस ऑफ रॉ मटेरियल संदर्भात, लॉजिस्टिक वेअरहाऊसिंग ते गुड्स ते स्टोअर करण्यासंदर्भात, बँकिंग अँड अकाउंटिंग त्याचं बँकिंग कसं असतं, त्याचं अकाउंटिंग कसं असतं, SYGCला आहेत रिटेल मॅनेजमेंट, सिक्युरिटी अँड सेफ्टी इक्विपमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही गुड्स प्रोड्यूस केलेलं आहे मुंबईला, ते गुड्स तुम्हाला विकायचं आहे कलकत्त्याला, मग ते कोणत्या सोर्सेसने तुम्हाला गुड्स कलकत्त्याला किंवा दुसऱ्या ठिकाणी नेता येईल त्याला म्हटलं जातं सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर हे तुम्हाला इथे असे विषय शिकवले जातात. आता इथे शेवटचा आपण ऑप्शन बघणार आहोत ते म्हणजे बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स. तर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स इथे तुम्हाला FIGCला विषय आहेत फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल ऑफ बँकिंग अँड फायनान्स, लाईफ इन्शुरन्स. आणि SYGCला आपल्याला विषय आहेत ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बँकिंग सर्व्हिसेस अँड कॅपिटल मार्केट. आणि शेवटचा आहे तो म्हणजे जनरल इन्शुरन्स. तर मित्रांनो इथे तुम्हाला बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसविषयी आणि इन्शुरन्सविषयी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. तर इथे हे दोन भाग आहेत, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. हे बऱ्याच जणांना हे माहीत नसतं लाईफ इन्शुरन्स काय आहे आणि जनरल इन्शुरन्स काय आहे. तर आपल्याला कदाचित माहीत नसेल किंवा ऐकून कदाचित आपल्याला शॉक लागेल की आपल्याकडे जी पॉलिसी आहे ती कदाचित त्याला लाईफ इन्शुरन्स असं परफेक्ट म्हणता येणार नाही, ती एक इन्व्हेस्टमेंट स्कीम असू शकते. तर त्याचप्रमाणे जनरल इन्शुरन्स म्हणजे असं इन्शुरन्स जे गाड्यांसाठी काढलं जातं, कारसाठी काढलं जातं, बाईकसाठी काढलं जातं, तुमच्या प्रॉपर्टीसाठी काढलं जातं, किंवा तुमचं जे काही मेडिकल जो काही खर्च आहे, मेडिक्लेम पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, ते तुमचं जनरल इन्शुरन्समध्ये येतं. तर मित्रांनो आता आपण वळूया ITI कोर्सेसकडे. ITIचे काही कोर्सेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ITI खूप सारे डिफरंट कोर्सेस ऑफर करतात. इकडे भरपूर सारे कोर्सेस आहेत, पण मी इकडे तुम्हाला फक्त सिलेक्टेड कोर्सेस दिलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया ITI कोर्सेसविषयी. तुम्हाला समजण्यासाठी ITI कोर्सेस आहेत, मी ते दोन भागात डिवाईड केलेले आहेत मित्रांनो. एक आहे ते म्हणजे टेक्निकल कोर्सेस आणि दुसरं आहे ते म्हणजे नॉन टेक्निकल कोर्सेस. तर ITI हे असे कोर्सेस आहेत जे कोर्सेस करून तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये, तुम्ही एखाद्या फर्ममध्ये, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम देखील करू शकतात. तर आता हे कोर्सेस असे आहेत वेल्डर, मेकॅनिक मोटर व्हेकल, ड्रॉसमॅनमध्ये आपल्याला खूप सारे ड्रॉईंग काढायला लागतात, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, बिल्डिंगची ड्रॉईंग किंवा एखाद्या प्रोजेक्टचे ड्रॉईंग. तर त्यासाठी डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, किंवा तुम्हाला इकडेसुद्धा शिकवले जातात ते कोर्सेस ITIमध्ये. नंतर AC आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक, फिटर, टर्नर, मेकॅनिक मशीन टूल्स, वायरिंग एट्सेट्रा. तर हे आणि असे खूप सारे टेक्निकल कोर्सेस तुम्हाला ITI ऑफर करत असतात. आता आपण येऊया नॉन टेक्निकल कोर्सेसकडे. नॉन टेक्निकल कोर्सेसमध्ये आहेत स्पा कोर्सेस, कार्पेंटर, पेंटिंग, कटिंग अँड सेविंग म्हणजे जी मशीन असते कपडे शिवायची त्याविषयी काही माहिती, ड्रेस मेकिंग, फोटोग्राफी एट्सेट्रा. तर हे आणि असे खूप सारे नॉन टेक्निकल कोर्सेस तुम्हाला ITI इकडे ऑफर करतो. कोर्सेसकडे डिप्लोमा, खूप सारे डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ते तुम्हाला गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ऑफर करत असतात. आता आपण पाहूया कॉम्प्युटर किंवा IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इथे 10वी नंतर कॉम्प्युटर ऑपरेशन म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉईंट, पेंट ब्रश एट्सेट्रा असे कोर्सेसचे ऑपरेशन जिकडे शिकवलं जातं. कोरल ड्रॉ आणि हे जे काही असे टेक्निकल कोर्सेस आहेत हे तुम्हाला टेक्निकल कोर्सेसमध्ये जातात. नंतर फॅशन डिझायनिंग, वेब डिझायनिंग, ग्राफिक्स, ॲनिमेशन, इंटेरियर डिझायनिंग, ब्युटी कोर्सेस, फोटोग्राफी, फिल्म, कॅमेरा शूटिंग एट्सेट्रा. ही आणि असे खूप सारे कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, खूप सारे. आणि हे तुम्हाला प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनसुद्धा ऑफर करतात. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेताना फीस एकदा पहा मित्रांनो, पालकांनो. तर खूप जास्त फीज असेल तर मग तुम्ही विचार करा आणि नंतरच ॲडमिशन घ्या. आता कॉम्प्युटर कोर्सेसबद्दल सांगायचं राहिलं तर माझ्या खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांच्या घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असतो. तर त्याचा वापर करा. त्याचा वापर करून तुम्ही कॉम्प्युटर शिकायचा प्रयत्न करा. नंतरच तुम्ही कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्या. असं मला वाटतं की जेणेकरून तुम्हाला सगळं सोपं जाईल.
आणि कॉम्प्युटर कोर्सेस जर तुम्हाला शिकायचे असतील तर आजच्या घडीला कॉम्प्युटर लँग्वेजेस शिकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचा सुद्धा जरूर विचार करा. मित्रांनो, this video is presented to you by Professor Hemant Patil and Mr. Darshan Kini from Vidyajot classes. Vidyajot classes have started digital lecture from this academic year onward. We are conducting digital lecture through webinar mode of FYJC to TY BCom Commerce all subjects. We are also conducting digital lecture of school section, that is from 5th to 10th standard थ्रू डिजिटल मोड. इकडे एक आणखी सांगायची विशेष बाब म्हणजे तुमचे जे काही प्रॅक्टिकल विषय आहेत, मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, बुक किपिंग आणि अकाउंट्स, हे विषय देखील आम्ही डिजिटल मोडनी विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तुम्हाला जर आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर यू कॅन कॉल ऑन दी नंबर्स गिवन ऑन दी स्क्रीन और यू कॅन राईट अँड ईमेल टू दी ईमेल ॲड्रेस गिवन ऑन दी स्क्रीन. तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी माझा फेसबुक आयडी आणि माझा इंस्टाग्राम आयडी फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं विद्याज्योत क्लासेस हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही सगळी इन्फॉर्मेशन जी मी दिलेली आहे त्याचा सगळ्यांना लाभ घेता येईल, फायदा उठवता येईल. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.